पण हा पैलवान आपल्या ओळखीचा नाहीये. त्या थेरड्याने आणलंय ना, आणला असेल कुठून तरी. कुठं कुठं हुडकायचा त्याला आता, नाही का? ते मला काही माहित नाही. हा माणूस जर का हाती लागला आणि हा भाऊराव नाईकांच्या विरोधात साक्ष द्यायला तयार झाला ना, मग त्या भाऊरावला जेलमध्ये टाकण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. धैर्यलाही कळेल भाऊराव नाईक किती खाली मुंडे आणि पाताळ धुंदी येते. आणि म्हणून म्हणतीये, कितीही कठीण काम असलं तरी ह्या माणसाला शोधून काढलंच पाहिजे. शोधून तर काढणारच. तो माणूस आता पाताळात जरी जाऊन लपला ना, तरी त्याला शोधून काढे. आणि तुमच्या सकट बाकीच्यांनाही हे प्रूव्ह करून दाखवेन की भाऊंचा आणि त्या माणसाचा काही संबंध नाहीये. खरं तर त्या माणसाला कुणीतरी दुसऱ्यानेच पाठवलं होतं. अरे आत्ता कुठं बरा व्हायला लागलायस, त्यातनं आणि कुठे त्याला हुडकायला निघालायस? जर दम काढ की, एवढी कसली गडबड आहे? हुडक की त्याला नंतर. आत्ता जरा नीट बरा हो, आधी आराम कर, काळजी घे स्वतःची. हा, जास्त आराम करायची सवय नाहीये मला, म्हणून बोर झालंय. जरा बाहेर फेरी मारून यावं म्हणलं आणि त्या माणसालाही शोधतो. काही गरज नाहीये त्याची. अजून 2 दिवस तरी घरातनं बाहेर पडायचं नाही असतो. इरा, इरा. हा त्या लक्ष कुठे आहे तुझं? हे बघ, तयार होऊन बाहेर निघालाय तो. कुठे होतेस तू? लक्ष आहे माझं. मी ते यांना गरम पाणी देऊन किचन मध्ये गेले, यांच्यासाठी नाश्ता बनवायला. हा, तेवढ्यातच तयार झाले असतील हे. आता मला खरंच माहित नाही काहीच. ठीक आहे, जा तू. बाहेर जायला माझी परवानगी नाहीये. आई, अगं बरा झालोय मी, आणि त्या पैलवानाला शोधायचं तर आहेच, पण त्याबरोबर माझी काही कामं आहेत बाहेर. जी काही कामं असतील ती नंतर करायची, आता काही करायचं नाहीये. आणि राहिला प्रश्न पैलवानाला शोधायचा, मग या दोघांचं काय काम आहे? बिनकामाचे बसलेले असतात, ते शोधून काढतील. तो तर खोलीत जा, आराम कर, आणि खोलीच्या बाहेर यायचं नाही. आई अगं, पण तुला जेवण आणि नाश्ता तिथेच पाठवलं जाईल.
प्रेम झालंय मला तुमच्यावर आणि त्याच प्रेमाखातर हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय मी. आता समोर का जरी आला तर त्याला बी दाखवून देईल माझ्या प्रेमाची ताकद काय आहे ते. तुमचंही आहे ना माझ्यावर प्रेम. मी उत्तर द्यायला याल माहिती होतं, पण एवढ्या फास्ट आणि रोमॅन्टिकली असं नव्हतं वाटलं. हे म्हणजे मानलं तुमच्या फ्रेंडशिपला. एवढ्या रात्री एवढी रिस्क घेऊन मला बघायला, मला भेटायला आला. मला नाही वाटत ही फक्त फ्रेंडशिप आहे. तुम्ही आराम करा मस्त. तुमच्यासाठी रात्रभर डोळ्यात तेल घालून बसेन मी इथे. तुम्हाला भेटलो आणि औषध घेऊनही जेवढं बरं वाटलं नव्हतं त्यापेक्षा 1000 पटीनं जास्त बरं वाटलं. आता तुमचा आवाज ऐकतोय तर असं वाटतंय की एखादं गाणंच वाजतंय कानात. शांत. बस बस बस. एवढा विचार करायलास? एवढा जर बंडूचा विचार करायला लागलीस ना तर एक दिवस पागल होतेस बघ. झालं सकाळ सकाळ फालतूगिरी सुरू केलीस तू. मी कोलॅबरेशनचा विचार करत होते. कोलॅबरेशनचा? मग मी पण कोलॅबरेशनच बोलत होते. काय मग झालं की नाही कोलॅब? एवढा विचार करायलास म्हणजे मस्त मस्त रोमॅन्टिक मोमेंट झालेले दिसतात. फालतूगिरी करू नकोस. एक तर लपंडाव खेळून आले मी तिकडे रिअल वाला. म्हणजे एखाद्यानं धप्पा दिला की संपलं सगळं असा वाला. म्हणजे त्याच्या रूम मध्येच अडकले होते मी आणि तिथंच लपायला लागलं मला. ओहो अंधारात लपलेलीस ना रीने? मी काही सांगणारच नाही बाबा. ओके ओके सॉरी सॉरी. सांग पुढे सांग. मी तिथे गेले ना तर ऑलरेडी त्यांच्या रूम मध्ये एक पोरगी होती आणि मी तिला दिसू नये म्हणून मला लपावं लागलं. आई शपथ. बंडू चीट करायला लागलाय की काय तुला रीने? सावे. हा गो. मी काय म्हणतो मुजुमदारांकडे जाऊन यावा. म्हणजे कसं आहे धैर्य मुजुमदारांना भेटणं होईल, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करता येईल. कसं आहे ते स्पर्धेमध्ये उतरले, कुस्ती खेळले म्हणून आपली स्पर्धा यशस्वी झाली. त्यांचे आभार पण मानणं होईल म्हणून आपलं जाऊन यायचा विचार करतोय. काही गरज नाही. भाऊ तुम्ही माप चांगल्या मनानं तिथं जाशीला, पण तुमच्या वाट्याला फक्त अपमानच येईल. तुम्ही आणि साविनी हॉस्पिटलमध्ये काळजीपोटी सगळं केलं, पण काय झालं? त्यांनी मागचा पुढचा कसला पण विचार न करता तुमच्या दोघांचा पण अपमान केला ना. नाही भाऊ ते काही नाही. तुम्ही नाही जायचं तिथं. बदला तर मी घेणारच आहे. जाम खुश असतील नाही का आत्ता ते? नाही त्यांना लवकरात लवकर रडवलं ना तर नावाची दामिनी मुजुमदार नाही मी. आई बरोबर बोलते भाऊ. अहो त्या माणसांना काळीजच नाही.
त्यामुळे तुम्ही तिथं कशासाठी आलाय ना ते नाही कळायचं त्यांना. भाऊसाहेब नमस्कार. अहो नमस्कार नमस्कार कुलकर्णी साहेब, या या या. अनुराधा चहाचं बघ जरा. भाऊसाहेब चहा वगैरे काहीही नको, सगळं आवरून आलेलं आहे. मुद्द्याच बोलूया. काल आपण जी स्पर्धा आयोजित केली होती ना त्याविषयी आम्हाला कळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला काही नफा झाला असेल आणि फंड जर रेज झाले असतील तर तसं तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात ते द्या, म्हणजे मग आम्ही लगेच ऑफिशियली मुजुमदारांना ते कळवतो. आणि हे एकदा झालं की दामिनी मॅडम यांची कोणतीही हरकत असणार नाही. मग तुम्ही शाळा उभारण्याचं काम लगेच सुरू करू शकता. गुड, व्हेरी गुड. आता तुमच्याकडून आम्हाला हे लेखी स्टेटमेंट आलेलं आहे. वेळ कशाला घालवायचा, आता तुमच्या समोर लगेच दामिनी मॅडमना फोन करतो आणि कळवतो, म्हणजे तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा. शेवटी त्या थेरड्याच्या मनासारखंच झालं की स्पर्धा त्याने सक्सेसफुल करून दाखवलीच. अख्ख्या गावात दवंडी पिटत बसणार आता. फक्त त्या शिक्षण मंडळाने त्या थेरड्याच्या मांडीवर जाऊन बसायला नको. नाहीतर आई तू दिलेली नोटीस का नाही एका मिनिटात कचऱ्याच्या टोपलीत जाते का नाही बघ. विलास, त्या अभद्र माणसाचा विषय नको टेबलवर. नाश्ता कर आता. बोला. नमस्कार. आताच आम्हाला भाऊरावांचं एक पत्र मिळालं फंड रेज झाले अशा संबंधी, आणि भविष्यात सुद्धा अशा पद्धतीच्या स्पर्धा करून उर्वरित फंड सुद्धा उभा करू असा विश्वास त्यांनी आम्हाला दिलाय. आणि आम्हाला तो मान्य आहे, कारण कालच्या स्पर्धेतून त्यांनी ते आम्हाला सिद्ध करून दाखवलेलं आहे. सो थोडक्यात आम्ही त्यांना शाळा उभारण्यासाठी परवानगी देतो आहोत. मुळात ते हुशार आणि प्रदीर्घ अनुभव असलेले व्यक्ती आहेत, आणि जरी काही इतर अडचणी आल्या तरी त्यावरती मात करून 6ही जागावरती प्रकल्प उभे करून ते उत्तमरित्या चालवू शकतील असा विश्वास आणि आशावाद त्यांनी आम्हाला दिलेला आहे. हा मॅडम, आणि मला अशी आशा आहे की या सगळ्यावर तुम्हाला काही आक्षेप नसावा, कारण भाऊंच्या चारित्र्यासारखाच आमचा हा निर्णय सुद्धा स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. मी हे सगळं लेखी स्वरूपात तुम्हाला पाठवतो. ठेवतो. धन्यवाद. आई काय झालं? जे व्हायला नको होतं ना तेच झालंय. भाऊराव नाईकांनी टाकले डाव ते जिंकलेत. तेही माझ्या पोराच्या जीवाशी खेळून. शिक्षण मंडळाने त्यांना विना हरकत संमती दिली. नाही 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 नाही, तो थेरडा धैर्याच्या जीवाशी खेळून जिंकलेला नाहीये. धैर्य स्वतःच्या जीवावर खेळून त्यांना तो डाव जिंकून दिलेला आहे. मी सांगतो ना तुला, धैर्य का नाही कुस्ती खेळायला उतरला नसता का नाही तर ऑलरेडी त्या थेरड्याचा डाव आहे ना मातीत गेलेला होता. करेक्ट बोलतोय दादा. हा, आणि आई लोक आता त्याला का नाही
अशा भाषेत समजाव ना की त्याला कळल. त्याला समजाव, त्याला म्हणाव की धैर्य आहे बघ, तू का नाही त्या थेरड्याचा जावई नाहीयेस पाठीमागं उभा राहायला. आणि आता भाऊराव नाईक हा विषय हलक्यात घेऊन नाही चालणार आपल्याला. चालणारच नाही. प्रत्येक लढाईत आईला त्या भाऊरावने मात दिली आणि आपण काय केलं? आपण काहीच करू शकलो नाही. सांग ना मला कसं करणार? आपलाच सेनापती समोरच्याकडनं लढतोय. धैर्याला जे करायला पाहिजे का नाही तो बरोबर त्याच्या उलट करत चाललेला आहे. होय की. आपली तर काय पडलेलीच नाही त्याला. पण आता आईचा विचार पण करत नाही तो. नाश्ता पाहिजे होता ना रे. एक काम कर की बंडूला म्हणा अर्जंट मध्ये इथे येऊन पोहे बनवून दे मस्त. आणि हा उशीर व्हायला नको अजिबात. जर थांब की, आडवा झालाय बिचारा, त्याला उभा तरी होऊ देत. अंगात ताकद तरी होऊ देत ना त्याच्या. नाही नाहीतर आपल्या सावीला हाक मारली की पळत येतोय बिचारा आणि पाहिजे ते करून देतोय. डोक्यात बंडूचाच विचार चाललाय ना सावे. नाही, खोटं बोलू नकोस. आणि तसही तू कितीही खोटं बोललीस ना, पण तुझे डोळे सगळं खरं खरं सांगतात. त्याची केवढी काळजी दाटून आली बघ की डोळ्यात. काय पराग? स्पेशल माणसाची काळजी दिसणारच डोळ्यात. होय होय बरोबर आहे. पण पराग, मला की नाही काळजी सोबत अजून काहीतरी दिसतंय रे डोळ्यात. काय ग? अरे तेच की, एखाद्या स्पेशल माणसाची आपण एवढी काळजी करतो, त्याच्यावर आपल्याला काय असते बरं? ते होय, ते तर प्रेम. काय चाललंय तुमचं? जरा तरी सिरियसनेस ठेवा की त्याचा. आपण भरवलेल्या स्पर्धेमुळे आज सगळं त्यांच्या जीवावर बेतले. हे सगळं कुणी केलंय ते शोधून काढायचंय आपल्याला. पराग, तो जो माणूस होता ना ज्यानं पैलवानांना पेढा दिला आणि म्हणून त्यांना विषबाधा झाली, तो माणूस हुडकून काढला पाहिजे. तो जर सापडला ना आपल्याला, तर
हे कुणी का कशासाठी केलंय ना हे सगळंच कळेल आपल्याला बघ. बरोबर आहे. हा बरोबर आहे. जरा विचार करा, कोण असेल तो माणूस आणि आपलं कुस्तीच्या ठिकाणी कसं काय आला? हा, आपण असं करू शकतोय, आपण धैर्यला विचारूया. नाही, तुम्ही दोघं सुद्धा एकाच पद्धतीने विचार करताय ना कधी कधी, म्हणून म्हटलं. तो पण त्याच माणसाचा विचार करत असेल. त्याला विचारूया का माहिती कावली काय? नाही, आपल्याला पण फायदाच होईल ना त्याचा. हा म्हणजे ऍक्च्युली मला पण ना तसंच वाटत होतं की त्यांना एकदा फोन करून विचारावं म्हणून. मी फोन करते लगेच. हे असं असते बघ, प्रेमात माणूस पडला की डोकं वापरायचं बंदच करतोय. काय? अगं तुझा फोन तिथं गेला की कळ ना त्यांना. अगं आपल्याकडे आहे ना 2 सीम. लाव पटकन लाव फोन. तुमच्यासाठी नाश्ता आणलाय. ओ हे घ्या. अननोन नंबर, मे बी सावी असेल. काय करताय हे? मी आहे ना, आता तुमचे सगळे कॉल मीच घेणार आणि जो कोणी असेल त्याला सांगणार हे आराम करताय. काही महत्वाचा निरोप असेल तर तो माझ्याकडे द्या, नसेल तर मग ठेवा आणि इथून पुढे अजिबात कॉल करू नका. काय बालिशपणा चालवलाय हा? हो, बालिशपणा नाहीये, तुमच्या काळजीपोटीच बोलतेय मी. तुम्ही नाश्ता करा बरं. काही गरज नाहीये, आणा तो मोबाईल इकडे. अजिबात नाही. आत्यांनी मला तुमची काळजी घ्यायला सांगितली की नाही, आणि नसती घ्यायला सांगितली ना तरी माझं तुमच्यावर लक्ष आहे. म्हणून आता बरे होऊपर्यंत तुम्ही माझंच ऐकायचं. मी बराच आहे, आणा इकडे. अजिबात नाही, पूर्ण बरे होऊपर्यंत म्हणायचं होतं मला. नाश्ता करा. हे बघा हिरा, 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 हिरा. आई, तुझ्या जागी जर मी असतो का नाही तर शांत बसलो नसतो बघ. तू कसं काय त्या धैर्याला पाठीशी घालते एवढं? खरं तर त्या धैर्यामुळेच कुस्तीचा डाव पडला, पैसा उभा राहिला, त्या शिक्षण मंडळाचं फावलं आणि लगेच त्या म्हातारला 6 शाळा बांधायची परवानगी पण मिळाली. त्या धैर्यामुळे तुझ्या हातात सगळं गेलं, तरी तू शांत बसलीस. होय की, त्या भाऊरावने ना धैर्याच्या जीवावरच आईला हरवलंय. धैर्य जर आपल्यासोबत थांबला असता, कुस्ती खेळलाच नसता तर आज जी आपली अवस्था आहे ना ती त्या भाऊरावची झाली असती. पण नाही, आपला भाऊ ऐकतोय कुठं? त्या धैर्यामुळेच ना भाऊरावचा एवढा पैसा उभा राहिलाय. तरी तुला सांग, मी काय बोळ्यानं दूध पित नाहीये. मला ही सगळ्या गोष्टी बरोबर दिसतायत. तो भाऊराव नाही का जे काय उड्या मारतोय
ते माझ्या धैर्याच्या जीवावर. जे काय पैसे गोळा केले ते सुद्धा माझ्या धैर्याच्या जीवावर. त्यामुळे त्या पैशांवर सगळ्यात आधी अधिकार माझा आहे. त्या भाऊराव नाईकला दाखवते की दामिनी मुजुमदार काय करू शकते ते. गाडी काढा. इरा कोण आला इकडे? अजिबात नाही. मी म्हणाले ना तुम्हाला, मी बघणार कोण आहे ते. इरा मोबाईल इकडे द्या. अहो तुम्ही का माझ्या मागे येताय? तुम्ही जा बरं, आराम करा. मोबाईल. इरा नाही, अजिबात नाही. तुम्ही जा बरं, आराम करा. जा. मोबाईल इकडे. मी बघणार कोण आहे ते. हॅलो. ही काय धैर्याच्या फोनला चिकटूनच बसलेली असते काय? परत तिनेच उचललाय फोन. हॅलो. हॅलो हॅलो. नमस्कार, बंकू शेठ बोलतोय. ते बंकू शेठ आहेत का? इथे कोणीही बंकू शेठ नाहीये. सांगितलं ना तुम्हाला काल. आणि पुन्हा जर असं बालिशपणा केलात ना तर मी पोलिसात कंप्लेंट करेन तुमची. सॉरी सॉरी सॉरी. एकदा सांगितल्यावर समजत नाही तुम्हाला? इम्पॉर्टंट कॉल असतात, मोठमोठे क्लायंट आहेत, त्यांच्यावर किती बॅड इम्प्रेशन पडेल एवढी अक्कल नाही का? अहो पण तुम्ही आराम करा. आराम करायला चालूय ना. मग एखाद दुसरा महत्वाचा कॉल आला तर तोही घ्यायचा नाही का? की सगळे काम धंदे सोडून आरामच करत बसू? एक काम करा, जरा चहा बनवा. आणि इथे घाई करायची गरज नाहीये. आरामात आणि चांगला चहा बनवा. जा. भाऊजी, भाऊजी, ते आता आई, भास्कर भाऊजी आणि आमचे हे ताडताड घराबाहेर कुठंतरी निघून गेले. मला असं वाटतंय भाऊंच्या घरी गेले असतील. पण ते भाऊंकडे कशाला जातील? अहो तेच तर माहित नाही ना. मी आलोच. धैर्य जास्त आजारी नसेल ना? नाही, बरं वाटत असेल त्यांना. आराम करत असतील. चला आपण आपल्या कोलॅबरेशनच्या कामाला जाऊ. हा चल. सावे, काय या विचारात काम करायला दमणार आहे काय तुला? काम तर करावंच लागेल ना. भाऊ नेहमी सांगतात, कामाच्या कर्तव्यामध्ये दुःख येऊ द्यायचं नाही.
आधी काम मग भावनिकता. चला. थांब थांब थांब. आता काय झालं? आज चहा घेऊया की जरा, मग लागूया कामाला. काय चला. 3 चहा द्या. या चहा. तुला पान. हा साहेब. बोल. अहो त्या पैलवानाची नवीन नाटकी सुरू झालीत. अहो जास्तीचे पैसे मागायला लागलाय तो, आणि पैसे नाही दिले तर आपल्या नावाची बाहेर बोंबाबोंब करणार अशी धमकी पण द्यायला लागलाय. चालतंय की ये, काय विषय नाही. मी घरी मेसेज करून सांगतो बॅग भरून ठेवायला. तिथून घेऊन जा. ठीक आहे साहेब, चालेल. चल. हा. विलास, आई कोणाला आणि कसली बॅग न्यायला सांगितलेस? नाही, एवढं काही महत्वाचं नाही. काही कागदपत्र आहेत ती द्यायची होती ना, म्हणून. बाकी काही नाही. सोड ना तू. मग आपल्याला तिकडे जायचंय, कळलं? आणि मग त्याच्यानंतर मगाशी पूजा झाली ना, त्याचा प्रसाद आहे, पैलवाना द्यायला चाललोय. म्हणजे प्रसाद देवाचा खाल्ला की जरा असं बळ येईल ना त्यांना.